नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे, त्यामुळे नॉनव्हेजचे मस्त असे भन्नाट प्रकार आपण तयार करणार आहोत। त्यातलाच एक प्रकार म्हणजे अंडा फ्राय मसाला। मस्त रेसिपी आहे, पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल। तर ही रेसिपी कशी बनवायची चला तर पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते रफली चॉप करून घेतलेले आहेत। तर यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर देठासकट घालायची, कारण देठांमध्ये जास्त अर्क असतो, तर त्यामुळे देठांसकट घ्यायची। आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याचबरोबर आलं लसूणची पेस्ट घातली। जर तुमच्याकडे आलं लसूण अख्खे असतील तर ते यामध्ये घातलं तरी चालतील। आता छान पेस्ट करून घ्यायची। तर इथे बघा, छान पेस्ट करून घेतली आहे, मस्त अशी झालेली आहे। याचबरोबर 6 अंडी मी उकडून घेतलेली आहेत। तर वरचं कवच काढून घेतलंय मी। आता याला काय करायचं, एकाचे 2 भाग करायचे, तसं कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी ही सगळी अंडी जी आहेत ती छान अशी कट करून घेते। आता एका पॅनवरती थोडंसं तेल घालायचं आहे। आपल्याला अंडी जी आहे ती छान अशी शॅलो फ्राय करायची आहेत। तर तेल घालायचं, तेल गरम झालं की अंडी जी आहे ती छान दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। तर इथे मी सगळी अंडी घातलेली आहेत। आता यावरती थोडी चटणी घालायची, म्हणजे तुम्ही जे घरात लाल तिखट वापरत असाल तर ते यावरती घालायचं आहे। थोडं बेताचंच घालायचं। आता याचबरोबर चटणी घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं। यानंतर घालायचा गरम मसाला आणि छान 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटांनंतर बघा, मस्त फ्राय झाले एका बाजूने। तर आता दुसऱ्या बाजूने देखील छान असं परतून घ्यायचं। तर अलगद व्यवस्थित परतून घ्यायचं। तर बघा, आता दुसऱ्या बाजूने देखील मी परतून घेते आणि असं दोन्ही बाजूने छान असं 2 ते 3 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यायचं। आता हे शॅलो फ्राय झालेले आहेत, हे मी बाजूच्या गॅसवरती ठेवते आणि आता कढईमध्ये आपण फोडणी देऊयात। तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरजेनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले होते। बारीक कांदा चिरून घेतला की लवकर शिजतो आणि वेळ वाचतो। तर छान व्यवस्थित परतून घेतला की 2 मिनिटं असाच शिजू द्यायचा। 2 मिनिटांनंतर परत चांगलं असं परतून घ्यायचं। आता यामध्ये घालायची चटणी। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर घालायचं गरम मसाला आणि हळद आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। आता सगळे मसाले आणि कांदा छान तेलामध्ये व्यवस्थित एकजीव झाला पाहिजेत। तर इथे बघा, छान असा एकजीव झालेला आहे। आता आपण तयार केलेलं मिक्सरला जे वाटण होतं ते यामध्ये घालायचं आहे। आता परत एकदा छान परतून घ्यायचं। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यात थोडं राहिलेलं असतं, तर त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। यामुळे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला वाया जात नाही। छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर बघूया। बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे। कांदा आणि मसाले सगळे छान असे शिजलेले आहेत, त्यामुळे छान असं तेल सुटलेलं आहे बघा। तर परत एकदा छान असं परतून घ्यायचं। तर आता हे परतून घेतले मी व्यवस्थित। आता यामध्ये आपण जी फ्राय केलेली अंडी होती ती यामध्ये घालायची आहेत। तर अलगदपणे घालायची यामध्ये अंडी आणि हलक्या हाताने परतून घ्यायचं। तर इथे बघा, मी हे छान असं परतून घेतलेलं आहे। तर आता पुन्हा एकदा 1-2 ते 3 मिनिटं अंड आणि मसाला छान व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे, त्यामुळे परत 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघा, मस्त मसाला छान तयार झालेला आहे। अंड्यामध्ये सगळा मसाला मुरलेला आहे। वरून कोथिंबीर घालायची, मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि मस्त गरमागरम अंडा फ्राय मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर बघा, किती सुंदर दिसत आहे। आता आपण सर्व करूया। तर हा अंडा फ्राय मसाला तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, पावासोबतही खाऊ शकता आणि नुसताही खाऊ शकता। अतिशय अप्रतिम दिसतो। तर पाहून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल। तर ही रेसिपी नक्की घरी बनवणार ना? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि चटकदार रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।